नमस्कार. आज आपण एका अशा सामान्य आरोग्य समस्येबद्दल बोलणार आहोत जिने कदाचित आपल्याला किंवा आपल्या ओळखीच्या कोणाला तरी त्रास दिला असेल. हो, बरोबर ओळखलत, मुतखडा. पण आपण याकडे एका खूप वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाच्या चष्म्यातून, जिथे याला अश्मरी असं एक खास नाव आहे. चला तर मग बघूया आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय समजून घेणार आहोत. आपण सुरुवात करू अश्मरी म्हणजे नक्की काय यापासून, मग ते शरीरात कसं तयार होतं ते पाहू, आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा यावरही बोलू. चला तर सर्वात आधी या अश्मरीची ओळख करून घेऊया. हा शब्द काय आहे आणि आयुर्वेदात याला इतकं गंभीर का मानलं जातं हे समजून घेऊ. हे नावच किती इंटरेस्टिंग आहे बघा. अश्मरी. आयुर्वेदात याकडे फक्त एक आजार म्हणून नाही पाहिलं जात. अश्म म्हणजे दगड आणि अरी म्हणजे शत्रू. म्हणजे काय तर हा शब्दशः आपल्या शरीरात लपलेला एक दगडासारखा शत्रू आहे. आणि गंमत म्हणजे याला अजिबात हलक्यात घेतलं गेलं नव्हतं. प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तर अश्मरीला 8 सर्वात गंभीर आणि उपचार करायला कठीण असणाऱ्या आजारांपैकी एक मानले. यावरूनच याचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. तर मग हा शत्रू आपल्या शरीरात तयार होतो तरी कसा? आयुर्वेदानुसार याचं मूळ आहे आपल्या शरीराच्या संतुलनात. जेव्हा आपल्या शरीरातील 3 मूलभूत ऊर्जा म्हणजेच त्रिदोष यांचं संतुलन बिघडतं, तेव्हा अशा समस्या डोकं वर काढू लागतात. हे असं समजा की आपल्या शरीरात 3 वेगवेगळ्या शक्ती काम करत असतात. वात, जो सगळीकडे हालचाल आणि कोरडेपणा आणतो. पित्त, जे उष्णता आणि पचनाचं काम बघतं. आणि कफ, जो शरीराला स्थिरता आणि कच्चा माल पुरवतो. मुतखडा तयार होण्याच्या प्रक्रियेत हे तिघही आपापली भूमिका बजावतात. आणि हे सगळं घडतं कसं ते आता आपण टप्प्याटप्प्याने बघूया. सगळ्यात आधी चुकीच्या आहारामुळे कफ वाढतो. हा वाढलेला कफ मूत्रात मिसळतो. मग वाढलेला वात आणि पित्त मिळून त्याला सुकवायला लागतात आणि हळूहळू अगदी भांड्याच्या तळाशी गाळ जमा व्हावा तसा हा घट्ट खडा तयार होतो. बरं, शरीरात हे सगळं घडतं, पण याला सुरुवात कुठून होते? आयुर्वेदानुसार याची अनेक कारणं आपल्या आहारातच लपलेली आहेत. चला त्याबद्दलच बोलूया. आयुर्वेद मानतं की काही खाद्यपदार्थ या दोषांना अक्षरशः आमंत्रण देतात. जसं की उडीद डाळ, वांगी, पालक, टोमॅटो यांसारख्या गोष्टी. इतकंच नाही तर जास्त जड, तेलकट, गोड आणि थंड पदार्थ खाल्ल्याने कफ वाढतो, जो या समस्येचं मूळ आहे. आणि फक्त काय खातो हेच नाही, तर कसं खातो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आधीचं जेवण पचायच्या आत परत खाणं किंवा अपचन झालेलं असताना जेवणं, या सवयींमुळे आपली पचनशक्ती, ज्याला अग्नी म्हणतात, ती मंदावते आणि शरीरात विषारी घटक साठायला लागतात. आहाराचं तर झालं, पण फक्त एवढंच कारण आहे का? नाही. आपल्या रोजच्या जीवनशैलीतल्या काही सवयीसुद्धा या अश्मरीला निमंत्रण देऊ शकतात. बघूया तरी त्या कोणत्या सवयी आहेत? हे मुद्दे खरं तर आजच्या काळात खूप महत्त्वाचे आहेत. आपण आपल्या शरीराचे नैसर्गिक सिग्नल्स कसे इग्नोर करतो हेच यातून दिसतं. जसं की लघवीची इच्छा दाबून धरणं किंवा गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणं. या सगळ्या गोष्टी शरीराच्या नैसर्गिक साफसफाईच्या प्रक्रियेत अडथळा आणतात. म्हणजे बघा, प्राचीन ग्रंथांमध्ये पण रोगाच्या मूळ कारणांवर, ज्याला निदान म्हणतात, त्यावर किती भर दिलाय. हे अगदी एखाद्या डिटेक्टिव्हसारखं आहे. जोपर्यंत गुन्ह्याचं मूळ कारण सापडत नाही तोपर्यंत तो सोडवता येत नाही. आणि हे किती भारी आहे बघा. वेगवेगळ्या आयुर्वेदिक ग्रंथांनी वेगवेगळ्या कारणांचा कसा अभ्यास केलाय. कोणी अतिव्यायामावर भर दिला तर कोणी अयोग्य आहारावर. यावरून दिसतं की या समस्येवर किती खोलवर विचार केला गेला होता. आता कारणं तर कळली, मग उपाय काय? आयुर्वेदाचं उत्तर खूप साधं, सरळ आणि तार्किक आहे. या तत्वाला म्हणतात निदान परिवर्जन. हा शब्द कदाचित अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. कारणांनाच टाळा. म्हणजे आजारावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रयत्न करा. थोडक्यात काय तर या अश्मरीला रोखण्याची चावी आपल्याच हातात आहे. आपण ज्या आहार आणि जीवनशैलीच्या चुकीच्या सवयींबद्दल बोललो त्या टाळल्या की झालं. हे इतकं सोपं आहे. आणि हेच ज्ञान आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आजच्या आपल्या धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीकडे पाहता तुम्हाला काय वाटतं? असे कोणते पैलू आहेत जे या अश्मरीसाठी सर्वात मोठं निदान किंवा कारण ठरत असतील? यावर नक्की विचार करा.